तर नमस्कार, मी ओम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत करीत आहे. तरी आजचा आपण उद्यासाठी 15 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आणि सेन्सेक्ससाठी ॲनालिसिस करणार आहे. तर उद्यासाठी आपलं मार्केट कसं राहू शकते हे आपण पाहणार आहे. तरी आज जर मार्केट पाहायला गेलं तर आज मार्केट 24,800च्या लेवलपाशी ओपन होऊन तिथून रेजिस्टन्स घेऊन खालती आलं आणि 24,600च्या लेवलला टच करून पुन्हा वरती जाऊन वरती अप साईडला थोडा बोट मूवमेंट देऊन खाली आलं आणि एक ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन झालं, ट्रेंड लाईन. आणि एक त्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेत मार्केट हे 24,600च्या लेवलला आलं. 24,600च्या लेवलला आल्याच्यानंतर इथे त्याने ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट दिल्याच्या बाद एक एज होता की मार्केटमध्ये थोडं बहुत मुवमेंट येईल, पण मार्केट ही त्यानंतर सेकंड हाफमध्ये पूर्णपणे हे साईडवेजमध्ये गेले, एका रेंजमध्ये जाऊन बंद झालेलं आहे. तर उद्यासाठी काय सिनेरिओ राहू शकतो आपला? तर उद्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ही राहणार आहे. कोणती? 24,680ची लेवल ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ही जर निफ्टीने ब्रेक केली तर आपल्याला कॉल साईडला आपण पोझिशन बनवू शकतो. आणि सेल साईडला जर बघायला गेलं तर खालती एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर मार्केट 24,600वर येऊन जर सपोर्ट घेऊन जर एखाद्या हॅमर कॅन्डल किंवा बुलिश अँगल, बेरिश अँगल फिंग असे कॅन्डलचं जर फॉर्मेशन त्याने या ठिकाणी केलं तर आपण उद्यासाठी इथे सपोर्ट घेतल्याच्या नंतर एक कन्फर्मेशन कॅन्डल मिळाल्याच्या नंतर आपण कॉल साईडला पाहू शकतो. जर सपोज मार्केट या लेवलला ओपन झाल्याच्या नंतर खालती येऊन जर इथे त्याने एखादा कॅन्डलचं फॉर्मेशन केलं तर आपण कॉल साईडला वरती या लेवलपर्यंत आपलं जे टार्गेट आहे ते लावू शकतो. 24,680च्या आसपास आपलं टार्गेट राहू शकतं. इन केस सिनारिओ जर मार्केट इथे ओपन होऊन इथे थोडं बहुत कन्सॉलिडेशन करून जर मार्केट वरती ब्रेकआउट देईल तर आपल्याला हे टार्गेट हे मोठं मिळू शकतं आणि एक मार्केट हे एक शार्प वन साईडमध्ये मूव देऊ शकतं. कारण की मार्केट हे आज कन्सॉलिडेशन केलेलं आहे आणि त्यासाठी डी हायपर्यंत आपलं टार्गेट हे तयार होऊ शकतं. कारण की डी हायपर्यंत त्याची जाण्याची शक्यता राहू शकते किंवा त्याने जेव्हा 24,680ची लेवल जर ब्रेक केली तेव्हा त्यानंतर आपण बँक निफ्टीकडे पाहूया. बँक निफ्टी जर पाहायला गेलं तर आज त्याने 53,480च्या आसपास ओपनिंग केली. त्यानंतर मार्केट ओपन होऊन थोडं बहुत बायर्सने प्रॉफिट बुकिंग केली. कारण की ज्यांचे स्टॉपलॉट झाले त्यांनी स्टॉपलॉट कट करून प्रॉफिट बुकिंग केली. त्यानंतर मार्केट वरती आल्याच्या नंतर कोणती आपण काल दिलेली लेवल, काल आपण आपल्याला 53,700ची लेवल दिली होती, त्या लेवलपासून मार्केट ही रिवर्स झाली, तर प्रॉफिट बुकिंग झाली थोडी बहुत आणि इथून मार्केट ही खालती आलं. डबल 53,340च्या लेवलला येऊन मार्केटने सपोर्ट घेतल्याच्या नंतर मार्केटने इथे कन्सॉलिडेशन केलं आणि परत मार्केट वरती केलेलं आहे आणि नंतर परत आता मार्केट खालच्या दिशेने आलेलं आहे. तर उद्यासाठी आपलं काय प्लॅन राहू शकतो? सपोज जर मार्केट या लेवलला इथे जर ओपन झालं आणि खालती येऊन
इथे थोडी बहुत कन्सोलिडेशन करून किंवा एखादा पॅटर्न कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन करून जर वरती एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल जर तयार केली त्याने, तर आपल्याला आपण कॉल साईडसाठी 53,700पर्यंत किंवा डे हाय जी डेची क्लोजिंग होती डे हायपर्यंतच आपलं टार्गेट राहू शकतं. आणि इन केस जर मार्केट इथे ओपन झालं, पण मार्केट येऊन इथे वरती आलं आणि इथे एम पॅटर्नचं फॉर्मेशन करून एम पॅटर्नचं जर त्यानं फॉर्मेशन केलं तर त्याची नेकलाईनच्या खाली नेकलाईनला ब्रेक केल्याच्यानंतर आपण एक सेल साईडला आपल्याला ट्रेड मिळू शकतो सेल साईडला. आणि जर त्याने कन्सॉलिडेशन करून मार्केट वरती येऊन इथे कन्सॉलिडेशन करून या लेवलला 53,700च्या लेवलला जर त्याने इथे थोडं बहुत कन्सॉलिडेशन करून जर ब्रेक केलं, तर आपल्याला हे कॉल साईडला एक शार्प मूव्ह दिसायला मिळू शकते उद्यासाठी. त्यानंतर आपण पाहूया सेन्सेक्स. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने हे कॉन्टेंट तुमच्यासाठी तयार करत असतो. तुम्हाला डेली ॲनालिसिस आपल्या चॅनलवरती मिळेल आणि त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावे. आपली डेली ॲनालिसिसची व्हिडिओ तुमच्यासाठी मी डेली ॲनालिसिस तुम्हाला देत असतो. तर सेन्सेक्स पाहायला गेलं तर आज ओपन झालं आणि त्याने एक ट्रेंड लाईनला सपोर्ट घेत तो खालती आला. तसं पाहायला गेलं तर हा एक फुल अँड फ्लॅग सारखा पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याने ब्रेकआउट देऊन कन्सॉलिडेशन करत आहे इथे तो कन्सॉलिडेशन करत आहे. तर उद्याचा सिनारिओ काय राहू शकतो, ही जी लेवल आहे ती 81,800ची लेवल जर त्याने उद्या ब्रेक केली तर आपल्याला कॉल साईडला एक चांगली मूवमेंट दिसू शकते. केव्हा दिसेल ती मूवमेंट आपल्याला 81,800ची लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा. जर सपोज त्याने ही लेवल कोणती 81,650ची लेवल जर ब्रेक केली, ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. ही लेवल जर ब्रेक केली तर आपण सेल साईडला एंट्री आपण करू शकतो, पण आपल्याला कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय एंट्री करायची नाही आहे. सेल साईडला आपल्याला या मूव्हिंग ॲव्हरेजपर्यंत 83,400पर्यंतचं आपलं टार्गेट राहू शकतं. आणि वरती जर पाहायला गेलं तर आपण डे हायपर्यंतचं आपलं टार्गेट राहू शकतं, कारण की डे हाय हा आपला एका यानं विचार केला तर तो रेजिस्टन्ससारखं काम करतो आणि डे लोसुद्धा आपला एक रेजिस्टन्ससारखं काम करतो. तर मार्केट ओपन होऊन आपल्याला तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करून आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच डेली ॲनालिसिस व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण की आपण तुमच्यासाठी डेली ॲनालिसिस व्हिडिओ पोस्ट करत असतो. धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.